मुंबईसह राज्यात मराठा समाजातर्फे आज चक्काजाम आंदोलन करण्यात येते। मुंबईत दहिसर टोल नाका इथे 500 ते 600 लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला। त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला मोठा ट्रॅफिक जाम झाला होता। तर नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये कामोठेजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। सायन पनवेल महामार्गावर आंदोलकांनी मार्ग अडवला होता, तर तिकडे शिर्डीतही नगर मनमाड महामार्ग अडवण्यात आला होता। कोल्हारमध्ये रास्ता रोको करण्यात आलाय। शिर्डी शिंगणापूर वाहतूक विस्कळीत झाली होती। कोल्हार भगवती इथे महामार्ग अडवण्यात आलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डीमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेमधील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। औरंगाबादमध्ये मराठा चक्काजाम आंदोलन करण्यावरून वाळूज ओएसी चौकात रस्ता बंद करण्यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली। तर हिंगोलीतले 5ही तालुक्यात नियोजित 50 ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येते। लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 1.5 तासापासून वाहतूक खोळंबली। लातूर शहरातील राजीव गांधी चौकातही मोठा चक्काजाम करण्यात येतोय। मराठा समाज पुन्हा एकदा बहुसंख्येने रस्त्यावर उतरलेला दिसतोय। उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन शांततेत सुरू आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात आंदोलक रस्त्यावर आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। सातारा जिल्ह्यात 30 ठिकाणी सकल मराठा मोर्चाचा चक्काजाम आंदोलन सुरू आहे। कराडमध्ये पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलाय। नगर मनमाड महामार्ग सुद्धाही अडवण्यात आलाय। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रमक झालेत। राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात येतोय। आतापर्यंत 57 मोर्चे आम्ही महाराष्ट्रात काढले, पण सरकारने त्याचा दुर्लक्षित केलेलं आहे। या चक्काजामद्वारे आम्ही सरकारला जो 6 मार्चचा आमचा जो मोर्चा होणार आहे त्याचा एक ट्रेलर दाखवण्याचा इथं प्रयत्न करत आहोत। आमचा आता जो चक्काजाम आहे तो पण शांततेनेच आम्ही करणार आहे। या चक्काजाममध्ये आम्ही कुठल्याही घोषणा देणार नाही आहेत। ज्या तातडीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांना आम्ही रस्ता मोकळा करून देणार आहे। त्यामुळे आमच्या चक्काजाममुळे कुणालाही प्रॉब्लेम तेवढा होणार नाही। येणाऱ्या मार्चमध्ये जो मराठा क्रांती मोर्चा जो मुंबईत असणार आहे तो आमचा खूप मोठ्या प्रमाणात असेल, करोडोने असेल। आणि जर त्याच्यानंतर ऐकलं नसेल तर आमचा चक्काजाम त्यावेळेला काय असेल तो आम्ही त्या ठिकाणी दाखवू देऊ। परंतु आज आमचा चक्काजाम कुठेही कुणालाही गालबोट लागणार नाही असं आमचं शांततेत असणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।